मित्रांनो, जेव्हा कोणी एकच प्रकारचं आयुष्य जगत असतं, आयुष्यभर एकाच प्रकारचं काम करत असतं, ते लोकं एकच रूटीन फॉलो करतात. आणि असं झालं, की ते रूटीन त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनते. आता उदाहरणार्थ नोकरी. रोज सकाळी ठराविक वेळेस घर सोडायचं, ठराविक गाडी पकडायची, लोकल ट्रेन, ठराविक वेळेला ऑफिसला जायचं. संध्याकाळी पण तेच. ऑफिसमधनं सुटायचं, एक पर्टिक्युलर गाडी पकडायची, घरी यायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते रुटीन सुरू. आणि एक दिवस हे अचानक बंद झालं, तर फार मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणजे रिटायरमेंट म्हणा किंवा ट्रान्सफर म्हणा, असं म्हणतोय मी. कारण आपल्याला त्याची सवय झालेली असते, त्या माणसाला त्याची सवय झालेली असते. काही लोकं या बदललेल्या रुटीनला ॲडजस्ट होतात, काहींना ते जमत नाही. आता या पहिल्या कॅटेगरीमध्ये बहुतांश लोक असतात, की जे नवीन रुटीनला ॲडजस्ट करतात आणि आयुष्य पुढे चालू ठेवतात. दुसऱ्या कॅटेगरीमधले लोकं असतात, ते तिथेच थांबून राहतात. त्यांना तेच आठवत राहतं, त्यांना तेच करायचं असतं, जे आयुष्यभर ते करत आलेले असतात. असे खूप लोक आहेत, मला माहिती आहेत, की जे रुटीन चेंज झालं म्हणून त्यांचं आयुष्य पूर्ण उलटंपालटं झालेलं आहे. आता उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल का हे काय नवीनच तू बोलून राहिला? काय लावलाय तू आज? म्हणजे काय सांगायचं काय आहे? असा विचार आला असेल तुमच्या मनात. तर आज मी तुम्हाला हेच बैजवार समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. जसं मी म्हणालो, की एखाद्या माणसाला नोकरीचं रुटीन राहते. तेच दिवस अनेक दिवस तो एकाच प्रकारचं आयुष्य जगत असतो. रिटायर झाला किंवा बदली झाली, एका गावातून दुसऱ्या गावात बदली झाली, तर ते रुटीन बदलते. या लोकांना सुरुवातीला त्रास होतो याचा सगळा, की आता ॲडजस्ट कसं करायचं याच्याशी. पण नंतर हळूहळू त्याची सवय होते, माणूस त्याच्याशी ॲडजस्ट होतो आणि आयुष्य पुढे नेतो. मग सगळं बरोबर होत राहते. पण एखादा जो ह्या रुटीनशी ॲडजस्ट करू शकत नाही, तो परत त्याच रुटीनमध्ये येतो. त्यांना तेच करायचं असतं. आता तुम्ही म्हणाल का बा याच्यात उद्धव ठाकरे त्यांची शिल्लक सेना कुठून आणली तू? काय संबंध आहे यांचा? उद्धव ठाकरे कुठे नोकरी करत नाही, आदित्य ठाकरे कुठे नोकरी करत नाही. रुटीनचं काय आहे? काय फरक पडणार आहे त्यांच्या आयुष्यात काही झालं तर? असं आहे मित्रांनो, की जेव्हापासून शिवसेनेमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदेंनी आपला वेगळा गट स्थापन केला, शिवसेनेवर दावा ठोकला. आज शिवसेना त्यांना मिळालेली आहे ऑफिशियली. तेव्हापासून उद्धव ठाकरेजी रडारड करू राहिले. विश्वप्रवक्ते त्यांचे संजय राऊत ते रोज सकाळी ओरल डायरिया करू राहिले. ते रुटीन यांचं आता बंद पडणार की काय अशी परिस्थिती आली आहे. म्हणजे काही झालं, जगात काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तरी यांची फक्त रडारड असते. हे रडतच राहतात. माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझा बाप चोरला, माझं निवडणूक आयोग विकल्या गेलं, चिन्ह शिंदेंना दिलं तेव्हा हजारो कोटींचा व्यवहार झाला. हे सगळे आरोप आपण ऐकलेले आहे. मग त्यांच्या रडारवर आले विधानसभेचे अध्यक्ष, हे बेकायदा अध्यक्ष आहे. त्यांच्यावरही वाटेल ते आरोप करून झाले, पर्सनल आरोप करून झाले, पॉलिटिकल आरोप करून झाले. या भानगडीमध्ये शिल्लक सेनेनी आणि उद्धव ठाकरेंनी जे मुख्य काम करायला पाहिजे होतं ते केलंच नाही. म्हणजे पक्ष उभारणे, चिन्हासाठी प्रयत्न करणे वगैरे ज्या राजकीय गोष्टी आहेत, पक्षाला करायच्या गोष्टी असतात त्या. एकीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना दिवस रात्र उठून फक्त रडारड करत होती आणि तिकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले लोक आपल्या आपल्या कामाला लागले. राज्यात शिंदे तर मुख्यमंत्रीच झाले. ते रोज उठून कुठल्या ना कुठल्या गावात जाऊन राहिले, कुठल्याला कोणा भेटून राहिले, हजारो लोकांना रोज भेटत असतात. विकासाच्या योजना ते राबवत आहेत. आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत अजूनही खोके खोके करत डबा वाढवून राहिले. ते एकाच ठिकाणी अडकून पडलेले आहे.
आमचं सरकार चोरलं, आमचं हे चोरलं, आमचं ते चोरलं, खोके. तो डबडं वाजवणं काही यांचं बंद नाही होऊन राहिलं. कारण नवीन रुटीन जे त्यांच्या आयुष्यात आलेलं आहे त्याला हे ॲडजस्ट नाही करू शकले. आता बघा, शरद पवारांवर पण हीच वेळ आलेली आहे. अगदी अशाच परिस्थितीत शरद पवार पण आहे. त्यांचाही पक्ष अजित पवार घेऊन गेले. आता त्यांच्याकडे काही उरलं नाही आहे जास्तीचं. पण ते घरात नाही बसून राहिले. पुतण्याला शिव्या देत नाही बसले. जेव्हा रोज सकाळी उठून त्यांच्यापैकी कोणी म्हणजे जयंत पाटील म्हणा किंवा जे शरद पवारांसोबत आहेत त्यांच्या गटाचे प्रवक्ते जे आहेत ते काही रोज सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स नाही घेत, मीडियासमोर ओरल डायरिया नाही करत. अजित पवारांना आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांना शिव्या नाही देत, खोके बिके नाही म्हणत, मिंदे बिंदे नाही म्हणत. त्यांनी हे सगळं मान्य केलं. या नवीन रुटीन सोबत ते ॲडजस्ट झाले आणि त्यांनी आपलं आयुष्य त्याच्याप्रमाणे आता सुरू केलं. महाराष्ट्रात जाऊन राहिले, ठीक आहे, ते त्यांना जमेल या वयात तसं करून राहिले. अगदी रोज झंझावाती दौरा ज्याला म्हणतात, जे उद्धव ठाकरे काढणार होते कधी काळी, तसं शरद पवार नाही करू शकत वयानुसार. पण त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं ते करून राहिले. ज्यांना भेटणं शक्य आहे त्यांना भेटून राहिले, जिथे जाणं शक्य आहे तिथे जाऊन राहिले. हातपाय गाळून तर नाही बसले. पण स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवणारे, त्यांचा आदर्श मानणारे हे मर्द दर 2 दिवसांनी सांगतात ना, मी मर्द आहे, मर्दाची औलाद आहे वगैरे, हे लोक हातपाय गाळून घरात बसून नुसते रडून राहिले, बाकी काहीच नाही करू राहिले. आता ज्या शिवाजी महाराजांचा तुम्ही आदर्श ठेवता, ज्या शिवाजी महाराजांच्या नावावरती तुम्ही राजकारण करता, त्यांच्या आयुष्यातनं काही शिकणार आहे की नाही? माझं तर असं मत आहे की यांना माहीतच नाही शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काय झालं. शिकणं तर दूरची गोष्ट आहे. पुरंदरच्या तहामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले. आग्र्याला जावं लागलं, तिथे कैदेत पडावं लागलं. गद्दारी म्हणजे औरंगजेबानी पाठीत खंजीर खुपसून शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं. एखादा असता तर हाय खाऊन तिथेच मेला असता. पण महाराज नाही हटले, महाराज मागे नाही हटले. महाराजांनी त्या सगळ्यावरती मात केली, हिम्मत ठेवली. आग्र्याहून निसटले तर निसटले, पुन्हा दिलेले सगळे किल्ले परत घेतले. सोपं काम होतं का? म्हणजे त्या काळामध्ये आग्र्याहून स्वराज्यात परत येणं, औरंगजेबाच्या कैदेतनं सुटून, किती मोठी हिम्मत लागते. महाराजांनी ते केलं. आणि त्यांचा आदर्श ठेवणारे, त्यांना आदर्श मानणारे हे लोक रडारड करून राहिले, गळे काढून राहिले घरात बसून. आणि महाराजांच्या या मावळ्यांनी, स्वतःला जे मावळे म्हणतात महाराजांचे, हे खरे मावळे नाही आहे. महाराजांच्या या मावळ्यांनी दिल्लीच्या दरबारात 5,000 मनसबदारीवर मुद्रे घालायला सुरुवात केली. फोटो येतात, आपण सगळं बघतो, यांचे स्टेटमेंट्स काय ते बघतो. यांना स्वतःच्या पक्षापेक्षा काँग्रेसचीच जास्त काळजी आहे. काँग्रेसच कशी निवडणुका जिंकणार आहे, ती कशी जिंकली पाहिजे याच्यासाठी यांचे प्रयत्न चालू असतात. आपला पक्ष गेला खड्ड्यात तरी चालतो. मला 5,000 मनसबदारी मिळालेली आहे ना, बस मी आणि माझा मुलगा दिल्लीला जाऊन मुजरे घालणार. आता काय झालं आहे की यांचं रुटीन दुसऱ्यांदा बदलून राहिलं. पहिल्यांदा ते बदललं, आता दुसऱ्यांदा बदलून राहिलं. एक राहुल नार्वेकरांनी निकाल दिला त्याच्यानंतर. आधी एकनाथ शिंदेवरती बिनबुडाचे आरोप केले, खोके घेतल्याचा, व्यवहार झाल्याचा एकही पुरावा दिला नाही, नुसते आरोप केले, भरमार आरोप, पुरावा एकही नाही. एक कागद नाही दाखवला की हे बघा याच्यातून हा पुरावा आहे, एकनाथ शिंदेंना 50 कोटी मिळाले, अमुक आमदाराला 50 खोके मिळाले. एक पुरावा दिला नाही अजून, नुसते आरोप करून राहिले, भपकारे, तोंडाच्या वाफा. अरे जे लोक आपला पक्ष वाचवण्यासाठी राहुल नार्वेकरांच्या समोर जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये पुरावे नाही देऊ शकत, भक्कम पुरावे नाही देऊ शकत जे तिथे टिकतील, ते अशा गोष्टींचा पुरावा कुठून देतील? साधी गोष्ट आहे राजू. तर यांचं रुटीन बदललं असं मी म्हणून राहिलो. तर म्हणजे काय आहे? तर काय होतं, आधी निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने निकाल दिला, आता विधानसभेच्या अध्यक्षांनी दिला. दोन्ही वेळेस बिनबुडाचे आरोप करून झाले, निवडणूक आयोगावर आरोप करून झाले,
राहुल नार्वेकरांवर आरोप करून झाले, सगळ्यांचा बाप काढून झालं, सकाळी सकाळी उठून रडगाण्याचं गायन झालं. आता उद्यापासून काय, कोणाला शिव्या देणार? किती मोठा प्रश्न आहे. म्हणजे उद्या सकाळी उठून मी कोणाला शिव्या द्यायच्या, कोणाला महाराष्ट्रद्रोही ठरवायचं, कोणाला म्हणायचं की हा महाराष्ट्रापासून तोडून राहिला, कोणाला म्हणायचं की हा महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून राहिला. आता काहीच नाही आहे. असं झालं तर कसं होईल? जेवण पचणार नाही ना यांना, टीका नाही केली तर गॅसेस होतील, मग काय करायचं? यांचं कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला आठवत असेल, एक बुलंदी नावाचा सिनेमा आला होता. रजनीकांत, अनिल कपूर, परेश रावल वगैरे, रेखा हे लोक होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये परेश रावलचं कॅरेक्टर होतं गोरा ठाकूर. डबल रोल केला होता त्यांनी, गोरा ठाकूर एक काला ठाकूर. हा जो गोरा ठाकूर राहते की नाही, त्याला एक मोठी विचित्र बिमारी राहते. त्यांनी काहीतरी ऐकलं किंवा त्याच्या डोक्यात काहीतरी कुरापत आली तर ती बातमी जोपर्यंत तो कोणाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट फुगत राहते. आणि ते पोट फुगलं की याला होते त्रास. आणि जोपर्यंत ती बातमी कोणाला तरी सांगत नाही ते पोट आत जातच नाही. मग ते काही कळलं त्याला, अरे अर्जुन ठाकूरच्या बद्दल असं कळलं, मग ते जोपर्यंत सांगत नाही कोणाला तोपर्यंत पोट फुगलेलं. सांगितलं की बरोबर. तसं आहे यांचं. सकाळी उठून जर कोणावरती टीका नाही केली ना तर दिवसभर पोट फुगून राहते. ते पोट बंद करायचं, कमी करायचा उपाय एकच, कोणावर तरी टीका करा. पण आता करणार कोणावर? सगळ्यांवर टीका करून झाली. नवीन गिऱ्हाईक शोधलं पाहिजे आता टीका करायला. मोदींनी नाशिकला दौरा केला, त्याच्यावरून टीका करून झाली. राम मंदिरावरून टीका करून झाली. आता प्रश्न तोच, उद्यासाठी काय? उद्या काय करायचं सकाळी उठून? आणि गेले 2-3 दिवस जे होऊन राहिलं की नाही ते बघून माझ्या डोक्यात आली एक आयडिया. त्यांना टीकाच करायची आहे ना, सगळ्यांवर टीका करून झालेली आहे. आता MTHL ला टार्गेट करा. नवीन टार्गेट तयार झाला आहे मुंबईमध्ये. MTHL, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, शिवडी न्हावा, सागरी सेतू, अटल सेतू. तिथे टोल घेऊ नका, त्याच्यावरती टोल माफ करा, ही मागणी करून तर झालेलीच आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक तडका देऊ शकता. मराठी माणसाला हा पूल वापरता आला नाही पाहिजे म्हणून इतका जास्त टोल ठेवलेला आहे. आणि सुरू झाला आहे सोशल मीडियावर. काही लोक आपले ज्ञान पादळून राहिले. तुम्ही ही टीका करायला काय हरकत आहे? तसंही तुमच्याशी काही काम धंदे नाहीच आहे. टीका करायला काही तुमच्याशी आहेच नाही, करा याच्यावरून टीका. आता दक्षिण मुंबईमध्ये तुम्ही हा पूल बांधला, मग सबर्बमधल्या लोकांनी काय करायचं? उपनगरातल्या लोकांनी काय करायचं? ठाण्यातल्या लोकांनी कुठे जायचं? काय करायचं त्यांनी? सकाळच्या वेळेला जर भांडूपवरून MTHL ला यायला 2 तास लागत असतील तर याचा आम्हाला काय उपयोग? आम्ही नाही खेळत, आम्ही नाही वापरत हा पूल, आमचा बहिष्कार. जोपर्यंत हे मिंदे सरकार भांडूप ते MTHL डायरेक्ट रस्ता किंवा फ्लायओव्हर बांधत नाही तोपर्यंत मराठी माणूस तो पूल वापरणार नाही. करून टाका घोषणा, लावा छातीले माती, होऊन जाऊ द्या. नाहीतरी तुम्ही अजून सुप्रीम कोर्टात गेलेले नाही आहे, जाणार आहे असं तुम्ही म्हणून राहिले. काय तारीख बिरीख पण काहीतरी दिली म्हणतात, त्या तारखेला तुम्ही कोर्टात जाल, पण त्या सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय यायला वेळ लागेल. तोपर्यंत वेळ आहे ना तुमच्यापाशी, तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत आपलं मच्छर मारत बसण्यापेक्षा हे करा, तेवढाच तुमचा टाइमपास. आणि चहा बिस्किट लोकांना काम, त्यांचाही दिवस निघते, तुमचाही दिवस निघते. कशी काय वाटली आयडिया? करता काय? बसते काय मीटरमध्ये? अरे बसवाना राजे हो, प्रयत्न तर करून बघा. चला मग लागा कामाला, काढा याच्यातून काहीतरी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहीतच आहे. तेवढं तुम्ही करा जोपर्यंत ते शोधून काढतात नवीन काहीतरी टीका करासाठी, आहे की नाही? धन्यवाद.